बोला गणपती बाप्पा मोरया. सन्माननीय वृषाल पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आमचे बालाराम पाटील घोट यांचा एकत्रित सन्मान केला जात आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फलंदाजी ते त्रिपलाचीत. इथे करंजाडे क्रिकेट संघाला मात्र मोठा हादरा असणार आहे. विदाऊट सेने शून्यावर. तत्पूर्वी वळूया मान्यवरांचा सन्मान आपण थांबू आणि पहिल्या सत्रासाठी वळणार आमचे मित्र इथे लहू फडके खिरणे यांच्याकडे. हॅलो हॅलो आकाश आकाश हा मग तेच खुर्ची दे ना एक. थँक्यू सो मच महागुरु. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आपलं मनस्वी स्वागत आहे. सामना क्रमांक 1 आपण पाहतोय. करंजाडे बनाम खुटारी असा सामना. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसरा बॉल. या बॉल वरती इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. चौकारानं श्री गणेशा करतोय फलंदाज आपल्या डावाचा जय भोईर. आदरणीय नितेशदादा घोट आपण या स्पर्धेकरता तृतीय क्रमांकाचा खऱ्या अर्थाने ते पारितोषिक पुरस्कृत केल्याबद्दल मी पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ पेंदर आणि VRCC कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. डीजे मास्टरचं सुद्धा खऱ्या अर्थाने बघा जितू आणि डॅनीचं कौतुक करावं लागेल. सुंदर साऊंड सिस्टीम. थँक्यू सो मच. पहिल्या बॉल वरती विकेट, त्याच्यानंतर चौकार आलाय. गोलंदाज तयार. पुढे टाकला बॉल, बॉलला उडवलाय लॉंग ऑफच्या पलीकडे. इट्स अ माइट हिट. 6 धावा. ईट का जवाब इथे पत्तर से दिला जातोय, कारण का पहिल्या बॉल वरती गोलंदाज निलेशने मिळवलेली विकेट. अगदी त्याच्यानंतर जय आलाय मैदानाच्या आतमध्ये दाखल. चौकार आणि षटकार दाखवला जातोय. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळं P1 ची 2 षटकं बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिल्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळते. त्याचा फायदा घेण्यासाठी हा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सध्याच्या घडीला 2 चांगले फटके इथे मात्र दाखवले जातात. पुढचा बॉल, या बॉलला मात्र उडवलं गेलंय लॉंग ऑनच्या दिशेला. इथे मात्र एक धाव पाहायला मिळते. अगदी डीप मध्ये खेळाडू तैनात, त्यामुळे इथे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पहिल्या बॉलचा आपण चर्चा केली तर अगदी कमी गतीचा बॉल फेकला होता. अगदी सामन्यातील पहिलाच बॉल होता आणि त्यासाठी आय थिंक सागर हा तयारच नव्हता. अगदी दांडी गुल झाली. त्या बॉलवरती पाहत राहिला की एष्ट्या उद्ध्वस्त कशा प्रकारे झाले ते, परंतु त्याची भरपाई काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जय भोईर आले आणि जयनं मध्ये ज्याच्या नावामध्ये जय आहे त्याचा कारनामा इथे मात्र चालू केलाय. आज ओपनर आता स्ट्रायकर एंडला दिनेश तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव जरूर पाहायला मिळेल. पंचांचा सिग्नल येतो का लेग बाईटच्या माध्यमातून. अगदी सरळ बॅटनं मागच्या काही 3 बॉलवरती आपण पाहिल्या जयनं 3 बॉलवरती धावा बनवल्यात. त्या अनुषंगाने दिनेशनं आय थिंक तशाच पद्धतीने खेळायचं होतं, परंतु प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते.
त्याला माहिती आहे की अगदी 38 सर्कलला आपण क्लिअर केलं तर आपल्याला मागच्या दिशेलाही धावा मिळतील. त्या अनुषंगाने प्रयत्न होता परंतु एकदा मिळाली. टोटल धावा धावपलकावरती आता 12 लागतात. 12 ऑन बोर्ड. यावेळेस लॉप करते लॉंग ऑनला खेळाडू आहे डीप मध्ये. वन मोर विकेट डाऊन. मोठा आदरा मिळतो यावेळेस करंजाडे टीमला. जय भोईरला परतावा लागतोय. इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. प्रथमतः आपण या स्पर्धेकरता मालिकावीर स्कूटी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे त्या इथे दीक्षाताई जाधव ताई या आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. संत वचनाप्रमाणे तुमचा योगदान इथे प्राप्त झालेलं आहे. संत वचनाप्रमाणे की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे VRCC चषक क्रिकेट स्पर्धेला आपण स्कूटी पुरस्कृत केल्याबद्दल तुमचा येतोची सन्मान आमच्या श्री विठ्ठल रखमाई मित्रमंडळाच्या वतीने केलं जात आहे. ताई स्वागत आहे आपलं. निश्चित स्वरूपात संत जनाबाई सांगतात महिला सक्षमीकरण आहात की स्त्री जन्म म्हणून नव्हावे उदास. माझी या जगात रोज जाते घरघरावे मात्र मी जे जे सोशीन ते संत जनाबाईच्या असावे. स्त्री जन्म म्हणून नव्हावे उदास. नारी शक्ती जगाची निर्मिती आणि महिला सक्षमीकरण. ताई पुन्हा एकदा तुमचा मनपूर्वक आभार. चला यानंतरचा सन्मान असेल आदरणीय श्री वासुदेव शेठ पाटील ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 1,00,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आपल्याला इथे खऱ्या अर्थाने वितरित पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. आणि तत्पूर्वी बोलूया आमच्या समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र लहू फडके. कारण प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. मान्यवर खूप आहे, त्यांना उशीर झालेला आहे आणि त्यांना इतर कामास्तव वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या VRCCने सूचित केलेलं आहे वेळ मिळाली की व्यासपीठावर मान्यवरांचा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, थँक्यू सो मच महागुरु. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज निलेश मात्रेचे षटक होतं. धावा त्या धावफलकावरती लागल्या 12 धावा 2 फलंदाज बाद. ॲज अ कॅप्टन आता चैतन्येश्वर खुडारी टीम कडनं गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल विशाल मात्रे आणि दुसरीकडे जय हनुमान क्रिकेट संघ करण जाडे. पहिल्या बॉलला अगदी डिफेन्स केलं. रनआउटची संधी डायरेक्ट हिट. नॉन स्ट्रायकर एंडला आय थिंक तिथे संधी निर्माण होते परंतु इथे धाव नाहीये. मिड ऑफ होते अगदी या गोलंदाजाला संरक्षण करण्यासाठी परंतु डिफेन्स चांगल्या पद्धतीने स्ट्रायकर एंडला दिनेश ॲज अ ओपनर आहेत. या बॉलला मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. वन मोर विकेट डाऊन. कॉटन बॉल. फलंदाज दिनेशला इथे मात्र परतावा लागतोय. तिसरा आदरा मिळतोय. सन्माननीय युवा उद्योजक आदरणीय दर्शनदादा चेतनदादा भोईर यांचा इथे सन्मान केला जात आहे. वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागताचं वाहते सुमनांजली. यानंतर दर्शनदादा पाटील या दर्शन शेठ या आपला सन्मानित. गुरुनाथ शेठ पाटील माजी सरपंच पेंदर या भाऊ या आपला येतोचे सन्मान इथे केलं जाईल. एकेकाली ज्यांना पेंदर ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते आदरणीय गुरुनाथ शेठ पाटील यांचा येतोचे सन्मान केला जाईल. आणि त्यांच्या समवेत दर्शन पाटील की ज्यांच्या वतीने या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. सन्मान्य आमचे प्रवीण दादांच्या शुभ हस्ते संदीप दादांच्या शुभ हस्ते या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जाते. बघा गुरुनाथ शेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. यानंतर मंगेशदादा नेरुलकर या राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. मंगेशदादा नेरुलकर सामाजिक दृष्ट्या समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे या मंगेशदादा या मंगेशदादांकडे राजकीय पद आहे परंतु त्याचा मात्र उल्लेख का करता येणार नाहीये. स्पर्धा आहे, आचारसंहिता आहे, कुठेतरी त्याचा पालन करावं लागतो. मंगेशदादा मनपूर्वक आपला येतोची सन्मान इथे केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज मुकेश भगत. सलामीची जोडी खरं तर करंजाडे टीम साठी अपयशी राहिले. दोन्ही फलंदाजाचं योगदान नाही राहिलं परंतु जयनं ज्या पद्धतीने प्रयत्न केला धावा धाव पलकावरती लागल्यात. यावेळेस मिस टायमिंग आहे. एसटी रक्षक इथे प्रयत्न करतोय. बॉलच्या खाली आलाय परंतु अंदाज पूर्णपणे चुकलाय आणि फलंदाज मुकेशला इथे मात्र जीवनदान मिळालंय. लोकेशला अगदी करंजाडे संघ म्हटलं तर बजरंग बलीचा आशीर्वाद
सदैव या संघावरती राहिलाय, परंतु आज इथे या सामन्यामध्ये खेळत असताना ॲज अ ओपनर दोन्ही अपयशी राहिले, त्यामुळे त्या गोष्टीची खंत जरूर जाणवली जाईल बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये. आणि दुसरीकडे विशाल चांगली गोलंदाजी साकारतोय. थोडासा इंजुरीचा प्रभाव जरूर पाहायला मिळतोय, परंतु हा बॉल दरम्यान इथे वाईट पाहायला मिळतोय. यानंतरचा सन्मान असेल राहुल दादा पाटील. या थोडी दिलगिरी आहे, संयोजन समितीकडे वेल कमी आहे. राहुल दादा या आणि त्यांच्या समेत ओम साईराम, प्रभाकर शेठ पाटील वल्लभ उद्योजक यांचा सन्मान इथे केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. नेक्स्ट बॉल विशालचा, पुढे टाकला बॉल, उचललाय लॉंग ऑनला, वाडा कॅच, परंतु इथे एफर्ट भरपूर चांगला होता आणि पंचांनी दाखवलं हा बॉल सीमा पलीकडे, कारण का बॅलन्स गमावला गेला क्षेत्र. सर इथे सन्माननीय राहुल शेठ पाटील साहेबांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन दर्शन पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. त्यानंतर प्रभाकर शेठ पाटील या मामाबाचा परिवार आमचे लखन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. मागच्या बॉल वरती षटकार आलाय, बिग हिट आलाय वन्स अगेन, परंतु इथे एलिमिनेशन कमी आहे. अखेरकार त्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र त्या फलंदाजाला बाद केलंय. यानंतर संतोष दादा नेरुलकर आणि धनंजय मडवी आणि भास्कर पाटील या केशवशेठ पाटील आपणही आपला सन्मान इथे केला जाईल. आणि मारुती दादा भोपी यांचा सन्मान इथे केला जाईल. या ज्यांची नावं घेतली या, कारण एका एकाचा सन्मान आपल्याला करता येणार नाहीये. एकीकडे सामना वर्तमान लढत आहे, सामना महत्वाचा आहे आणि मान्यवर सुद्धा त्याहून अधिक महत्वाचे आहेत. या आपला सन्मान इथे केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स लवू फडके. थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त आहे. धाव फलकावरती 20 लागल्यात, परंतु त्या धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागलाय करंजाडे टीमला. 4 महत्वाचे फलंदाज माघारी परतले गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. लोकेशच्या सोबतीला सूरज शेलार. मागच्या बॉल वरती भूषण हा जो बाद झाला, आधीच्या बॉलला जो षटकार आपण पाहिला किरण होते, आय थिंक लॉंग ऑनला बॅलन्स गमावला गेला, त्याच्यानंतर तिथं षटकार आला, परंतु पुढच्या बॉल वरती विशालनं जी व्हेरिएशन वाला बॉल टाकला तिथे मात्र बरोबर सापडला गेला तो फलंदाज. सन्माननीय केशवशेठ पाटील पेंदर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन VRCC कमिटीच्या वतीने स्वागत केले जात आहे. या संपूर्ण कमिटी, या धनंजय दादा आपण या, संतोष शेठ आपण या, आपला सन्मान इथे केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. वेळेचं बंधन आहे, हे विसरून चालणार नाहीये. चैतन्येश्वर कुटारी संघ पहिली 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि 25 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग संपवायची आहे. त्यामुळे 2 षटके आता समाप्त झाले. 20 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार आहे आता किरण मात्रे, षटक क्रमांक 3. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल लोकेश. पहिल्याच बॉल वरती स्वागत से करेंगे हम तुम्हारा किरण स्वागत हे म्हणत असताना फलंदाज लोकेशनं ठोकलाय हा खणखणीत स्क्वेअर लेग डोक्यावरनं षटकार. संतोष दादा नेरुलकर यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतर धनंजय दादा मडविया आपला येतोची सन्मान VRCC कमिटीच्या वतीने इथे केला जाईल. मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि VRCC चषक क्रीडा स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जाईल. 26 धावा धाव फलकावरती. बजरंग बलीची पॉवर पहिल्या बॉल वरती नाहीतर दुसऱ्याही बॉल वरती पाहायला मिळते. अजून एक बॉल सीमा पलीकडे पाठवला लोकेशनं. वन्स अगेन षटकार. त्यानंतरचा सन्मान असेल रायगड ठाणे भूमिपुत्र फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष किरणदादा पाटील. या किरणदादा आपला सन्मान इथे केला जाईल. किरणदादा म्हटलं तर संघर्ष करणारे व्यक्तिमत्व किरणदादा पाटील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं, त्यासाठी सुद्धा किरणदादांचा आपण सन्मान खऱ्या अर्थाने संघर्ष बघितला. चेंडूची पूर्तता करायची आहे, मग भूमिपुत्रांसाठी सातत्याने, मग शिडकोच्या प्रलंबित काही मागण्या असतील, MRDC असेल, सातत्याने संघर्ष करणारे व्यक्तिमत्व किरणदादा पाटील यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. आणि राकेशदादा कांबळे या आपला सन्मान केला जाईल. ओटो कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. लागोपाठचे 2 बॉल गोलंदाजावरती आक्रमण केलंय. लोकेशच्या फलंदाजानं अगदी 5व्या क्रमांकावरती. मिडल ऑर्डर अगदी सक्षम आहे. मी आता चर्चा केली, सदैव या संघावरती बजरंग बलीचा आशीर्वाद आहे आणि ती ताकद या फलंदाजाच्या अंगामध्ये अगदी संचारली गेले. 2 षटका ठोकलेत गोलंदाज किरण वरती. पुढचा बॉल वन्स अगेन षटकारांची हॅट्रिक. अगदी तिन्ही बाजूला इथे मात्र
जंगे टोल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल करताना फलंदाज लोकेश 3 बॉल 3 षटके. पाटील आणि रुपेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादा या आपला सन्मान इथे केलं जाईल. आपल्याकडे वेळ आहे आता. वामन पाटील आणि रुपेश पाटील या VRCC कमिटीच्या वतीने आपला सन्मान इथे केलं जाईल. ओटो कॉमेंट्री बॉक्स लहू फडके. 38 धावा धाव फलकावरती. प्रत्येक बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आयोजकांनाही थोडासा त्रास जरूर जाणवला जाईल. वन्स अगेन डाऊन द ग्राउंड आलाय. बॉल कॅप मध्ये पाठवलाय. इथे मात्र चौकार पाहायला मिळतो. खेळाडू आला खरा आहे परंतु तो पाहतच राहिला या बॉल वरती. चौकार. खेळाडू आलाय. दूरवरचा प्रवास आहे. काऊ कॉर्नरवर आलाय. वाडा कॅच. अगदी बॉल खाली. क्षेत्ररक्षक पाहिलं तर विकी मात्रे होते. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज क्रमांक 5 अर्धा संघ आता 42 धावेवरती. करंजडे संघ इथे मात्र गारद करतोय. हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा. कणा मजबूत असायलाच हवा. अगदी त्याप्रमाणे लोकेशनंही फलंदाजी केली. 4 बॉल मध्ये 22 ठोकला. एकूण 23 धावांचं योगदान त्याने व्यक्तिगत दिलं गेलंय आणि संघाची धाव संख्या आता 42 धाव संख्येवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विशाल भोईर. यश मिळालंय गोलंदाज किरण मात्रेला. अगदी चांगला समाचार सध्याच्या घडीला लोकेश घेत होता परंतु तो व्हेरिएशन वाला बॉल जो आपण पाहिला चेंडू क्रमांक 5 होता त्याच्यावरती मिळाली विकेट. आता 7व्या क्रमांकाचा फलंदाज सध्याच्या घडीला 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला 20वा घेण्यासाठी परतले गेलेत. अर्धा संघ गारद झालाय. यावेळेस इथेही फिल्डिंग खराब आहे. अगदी नशिबानं संधी दिली होती परंतु संधी गमावली गेली आहे. या बॉलवरती षटकार आलाय. विशाल भोईरनं आपलं खातं उघडलं षटकारानं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 48. डीजे मास्टर इथे यानंतरची लढत असेल बघा. पेठाली क्रिकेट संघ विकास महादेव 11 पेठाली क्रिकेट संघ असेल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहणार आहोत किरवली. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकी साठी संपर्क साधायचे आहे. आमच्या VRCC कमिटी पेंधर यांची एक नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी टॉस कक्षमध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही संघनायकांना यावं लागेल. एखादा संघ जर उशीर आला त्या संघाला मात्र इथे दंडित केलं जाणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलकावरती 48 धावा धाव फलकावर. साई राजे सरांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. गोलंदाज तयार आहे. 4थ्या षटकामध्ये जतीन मात्रे. 18 बॉल 48 धावा धाव फलकावरती लागलेत परंतु 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता तुम्हाला सूरज. लेफ्ट हँड मीडियम फास्ट गोलंदाज. या बॉलला कव्हरला ढकललं गेलंय परंतु इथे एक धाव जरूर पाहायला मिळेल. अगदी हलक्या हाताने ढकललं गेलंय कारण का सूरजला माहिती आहे विशाल आहे ताकदवर फलंदाज, सक्षम फलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. अगदी पहिल्या बॉलवरती त्याला जीवनदान मिळालं गेलंय. मिडविकेटला चांगला झेल टिपण्याची संधी नामी संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाने गमावली गेली. 49 धावा धावपटलावरती. पुढे टाकला बॉल अगदी पंच केलाय. डीप पॉइंटला खेळाडू तैनात आहे. डीप मध्ये 1 धाव मिळेल म्हणजे एकंदरीत इथे 50 धावा पूर्ण झाल्यात पहिल्याच सत्रामध्ये. अर्धशतकीय खेळी
सांघिक कोठ्यामध्ये पूर्ण होते. अगदी पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो आणि पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच डावात सांघिक कोठ्यामध्ये 5 फलंदाज गमावल्यानंतर करंजाडे टीमनं 50 धावा धावफलकावरती जोडल्यात. गोलंदाज तयार आहे. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट बॉलला उडवलंय लॉंग ऑनला. 1 मोर विकेट डाऊन. 6वा हादरा मिळतोय. इथे सूरजला परतावा लागतोय. अप्रतिम संगीत. खरं तर हे गाणं भरपूर चांगलं आहे आणि आयोजक अगदी पाहिलं तर स्वर्गीय प्रवीण दादा पाटील व स्वर्गीय राजेश दादा नेरुरकर यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल रुक्माई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर VRCC पेंदर यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. 6 फलंदाज बाद झालेत. 50 धावा धावफलकावरती असताना हा बॉल अगदी शफल करून घेण्याचा प्रयत्न, परंतु ते एक धाव जरूर बनली जाते. या बॉलवरती पंचांचा सिग्नल मिळतो की लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव पूर्ण झाली. स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज सनी होते. सनी अजून खातं ओपन केलं नाहीये, परंतु आता स्ट्रायकर एंडला विशाल भोईर, ज्याच्या नावामध्ये विशाल, अगदी विशालमय कामगिरी सध्याच्या घडीला त्याला करावंच लागेल. जबाबदारी घ्यावी लागेल. 70 ते 80 पर्यंत टार्गेट कसं जाईल याकडे जरूर त्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. पुढे टाकला बॉल. बॉल खाली राहिला गेलाय. पंचाने इथे सिग्नल दिला. एज जरूर होती, परंतु एका टप्प्यानं बॉल गेला यष्टी रक्षकाकडे. बाल मी तर म्हणेल वाचला जातोय फलंदाज. अन्यथा इथे अजून एक विकेटचं पतन होताना जरूर पाहायला मिळालं. धावा स्थगिती मिळाली आहे. धावा धावपालिकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 51 धावा. 51 धावा धावपालिकावरती लागतात. पुढचा बॉल मिसटायमिंग आहे, परंतु खेळाडू पोहोचेल का हाही मोठा प्रश्न होता. अगदी मिडॉनच्या पलीकडे जाऊन बॉल तिथे डिलिव्हर केला गेला. अगदी तिथे जमिनीला दान झाला. एक धाव या बॉलवरती आले. इथे या स्पर्धेतून सन्माननीय मंगेशदादा नेरुरकर पेंदर या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने सांगता घेतात. मंगेशदादा, आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा श्री विठ्ठल रखुमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ पेंदर यांच्या वतीने आपलं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावपालिकावरती 52 लागल्या गेल्यात. अगदी हे षटक फार चांगलं राहिलंय चैतन्यशर खुटारी टीम साठी, कारण का या षटकाने अतिशय चांगला कमबॅक केला. अवघ्या 4 धावा. अगदी गुणलेखक आमचे इथे सांगतात की नितेश पाटील. येस, वेळेचं बंधन आहे, हे विसरून चालणार नाही चैतन्यशर खुटारी संघ. हे संपार काही अडचण नाही. ओके, शेवटचं षटक आहे. जयेश मात्रे आले. 5 षटक 5 गोलंदाज. खरं तर ही संकल्पनाही चांगली राहिली गेली, कारण का अनुमान आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटमध्ये 3 ते 4 गोलंदाज प्रामुख्याने असतात, परंतु 5वा गोलंदाज याची निवड करणं थोडासा त्रास असतो. त्यामुळे आता इथे डेथ ओव्हरला निवड झाली आहे ती म्हणजे जयेश मात्रेची. आणि समोर विशाल. पहिला बॉल नो बॉल आहे. ज्या गोष्टीची आम्ही चर्चा चालू केली एक्झॅक्टली तोच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिसायला लगेच सुरुवात झाली आहे. 4 गोलंदाज अनुमान प्रत्येक टीमकडे आहेत, परंतु 5वाही गोलंदाज त्या ताकदीचा असतो, परंतु त्याचा वापर जास्त होत नसल्यामुळे या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडत. पुढचा बॉल फ्रीटचा आहे. विशाल भोईर स्ट्रायकर एंडला. फ्रीटचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन. लाईन भरपूर चांगली होती, अतिशय चांगली लाईन, आणि या बॉल वरती फक्त अवघा एकच धाव आहे. आय थिंक पहिल्या बॉल साठी बॉल जेव्हा आता दिला गेला जयेशच्या तिथे ग्रीप मिळाली नसावी, त्या कारणास्तव तो अगदी बीमरचा बॉल तिथे डिलिव्हर झाला होता. परंतु त्याच्यानंतर अजूनही कमबॅक करावंच लागेल, कारण का पुढच्या बॉल मध्ये असं नाही की इथे बॉल चांगल्या पद्धतीनेच पडतील. स्विचिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे धाव असेल की नाही हेही पाहावं लागेल. धाव नाहीये, कारण का एका एंडला तुम्हाला थांबून जमत नाहीये. नवीन नियमावली तुम्ही ती फॉलोअप करायला हवी, त्यानुसार तुम्हाला इथे खेळ करावाच लागेल. अगदी 3 षटकापर्यंत 48 मजर मारणारा हा करंजाडे संघ आता अगदी
धाव फलकावरती 54 लागल्या गेल्यात. म्हणजे 6 धावा तिथनं अगदी बनल्या गेल्यात. सामना होता कुठे आणि आला कुठे. स्विंग अँड मिस, पुढे टाकला बॉलला अगदी बाहेरच्या दिशेला वळण घेतलं गेलं बॉल. काय कमालीचं षटक आहे. अगदी किरणचं ते षटकाचा अपवाद जर का सोडला तर बाकीच्या सर्व गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय, इट्स अ नो बॉल. म्हणजे गोलंदाजाला आय थिंक इथे परतावंच लागेल. इथे सन्माननीय खारघर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व कालुदास म्हात्रे यांचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. युवा उद्योजक आहेत. पेंदर गावचे जावई परिवार मनपूर्वक आपलं VRCC चषक 2025 या स्पर्धेत स्वागत आहे. 5व्या गोलंदाजाचं हे दुखणं काहीसं मी तर म्हणेल कुटारी टीमसाठी अंगीच येताना पाहायला मिळतोय. कारण का एकाच षटक्यामध्ये एका गोलंदाजाकडनं 2 बिमर टाकले गेले तर त्याला बाद केलं जातंय. आणि एक्झॅक्टली आता मैदानाच्या आतमध्ये ते घडलं गेलंय. नवीन गोलंदाज आलाय, जितेश आलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु पहिला बॉल आता फ्रीडचा बॉल आहे. परत एकदा विशाल आहे. त्यामुळे फ्रीडच्या बॉलची नामी संधी विशालला मिळते. तिचा फायदा घेणार का हे पाहावं लागेल. धावफलकावरती 56 लागतात. फ्रीडचा बॉल आहे. क्षेत्ररक्षण तयार आहे आणि गोलंदाजी तयार आहे. पुढे टाकला बॉल, अगदी धावच नाहीये या बॉलवरती. काय कमालीची लाईन आहे. अगदी गोलंदाज जयेशनं पण फ्रीडचा बॉल त्याच पद्धतीने टाकला होता, परंतु आता जितेशनं ही 30 लाईन वापरली गेली. अजून 2 बॉल शिल्लक. टार्गेट सेट करण्यासाठी एखाद तरी चांगला ब्लास्ट करावा लागेल. आणि विशाल भोईर सध्याच्या घडीला सायकलिंगला ज्याने षटका ठोकलाय त्याच्यानंतर मात्र त्याला शांत ठेवलं गेलंय. आता यष्टीरक्षक आणि गोलंदाज, अगदी यष्टीरक्षकाने हा झेल टिपला गेलाय. कमालीचं कॉम्बिनेशन जुळलं गेलंय. फलंदाज अजून एक बाद होताना पाहायला मिळेल करंजाडे टीमचा. धावफलकावरती 56. विकास स्पोर्ट पेठाली संगनायकाने नाणेफेकी साठी संपर्क साधावा. काय क्रिकेटचा खेळ आहे पहा ना मित्रांनो. अगदी एक गोलंदाज किरणनं 28 धावा 6 बॉल मध्ये खर्च केल्या होत्या आणि बाकीच्या 4 गोलंदाजांना 23 बॉल मध्ये 28 धावा खर्च केल्यात. म्हणजे गोलंदाजी किती सक्षम आहे जर ते षटक अपवाद बाजूला काढलं तर. याला म्हणतात टीमचा एफर्ट आहे इथे. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करण्यासाठी हा बॉल होता. नवीन फलंदाज अगदी भावेश होत आहे. सन्माननीय भाई पाटील यांचं आगमन होत आहे. त्यांच्या समेत श्री बालाराम म्हात्रे आणि भालचंद्र दादा पाटील या त्रिवेणी संगमचं मनपूर्वक आमच्या VRCC मित्रमंडळाच्या वतीने स्वागत आहे. 58 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या सत्रामध्ये आणि 59 धाव्यांचं टार्गेट दिलं गेलंय चैतन्य खुटारी टीमला. बॅटिंग भरपूर चांगली राहिली मधल्या काळामध्ये, परंतु शेवटची 2 षटकं अतिशय आल्हाददायक राहिली चैतन्य खुटारी टीमला. ज्या 2 षटकांनी अगदी मी तर म्हणेल धावांवरती अंकुशच लावला गेलाय आणि म्हणून तर धावा इथे धावफलकावरती थांबल्या गेल्यात. 58 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 59 धाव्यांचं लक्ष आहे. उत्तरार्धामध्ये चैतन्य खुटारी टीमला त्या बनवायच्यात. चला थँक्स. लव पडके ते मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. भाई काशीनाथ पाटील या भाई शेड या आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. या भाई आपण आपल्या येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. चला भाई पाटील युवा उद्योजक यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. त्यानंतर सन्मान असेल आदरणीय बालाराम म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. बालाराम दादा या आपल्या येतोची सन्मान इथे केला जाईल. आपण स्पर्धा पाहतो इथे. मग प्रवीण पाटील यांचे बंधू लखनशेठ पाटील यांना पाहतो. राजेश नेरुलकर यांचे बंधू अंकुश दादा नेरुलकर क्रिकेटचा आनंद घेत असताना सन्माननीय बालाराम म्हात्रे शांततेचे प्रतीक त्यांचा येतोची सन्मान इथे आमच्या VRCC कमिटीच्या वतीने वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन केलं जात आहे. यानंतर भालचंद्र पाटील यांचा सन्मान केला जाईल. या भालचंद्र दादा या आपला येतोची सन्मान
इथे VRCC चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. गुरुनाथदादा पाटील या आपला सन्मानित केलं जाईल. पेंदर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गुरुनाथ शेठ पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. बालचंद्र पाटील क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि अशा व्यक्तिमत्वाचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. यानंतरचा सन्मान असेल गुरुनाथ पाटील यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन VRCC मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. चला यापूर्वी आवाज आपण लहू फडके यांचा ऐकलं. आता आवाज आपण कालुदास सेठ म्हात्रे उद्योजक कारीगर यांचा सन्मान केला जाईल. लखन शेठ पाटील यांचे बघा मेवणे परिवार आहेत. दादा या यथोचित आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सन्माननीय कालुदास सेठ म्हात्रे उद्योजक खारगर यांचं मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि VRCC चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे. चला संपूर्ण आमची टीम आहे इथे. चला आता बोलूया साही राजे तलोदा मजकूर यशवंत दादा पाटील या रुपेश आपला सन्मान केला जाईल. हो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद महागुरु. धन्यवाद लहू फडके सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, लोकनेते दिवा पाटील साहेबांना, धर्मवीर कर्मवीर आनंदिकेत साहेबांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आलेल्या तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा VRCC चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. आजची रंगत आमच्या मान्यवरांच्या संगत सर्व मान्यवर अगदी या ठिकाणी आले त्या सर्व मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत असताना तमाम क्रीडा रसिक इथे जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. घेऊन चालतो क्रिकेटच्या अथांग महासागरावरती तिथे अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना किरण म्हात्रे आणि निलेश म्हात्रे कुठारे टीमसाठी 5 शुभेच्छा येतात. SM ट्रान्सपोर्टचे मालक आदरणीय सन्मान्य दोस्ती दुनियात एक राजा माणूस संदीप शेठ म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. आणि क्रिकेटला धर्मपंथ मानणारे व्यक्तिमत्व प्रणित शेठ म्हात्रे साहेब मॅचचा आनंद घेतात. प्रणित म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. गोलंदाजी मार्कवरती P1 मध्ये गोलंदाज सज्ज. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जय चव्हाणला आपण या ठिकाणी पाहतोय. अंतर्वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक, अंतर्वर्तुळाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. इथे क्रिकेटच्या लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच ऑन. पहिलाच चेंडू किरणसाठी. तर नक्कीच हा चेंडू आपण पाहिलात ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच या ठिकाणी नक्कीच वाईटची खून करत असताना अवांतर धावसंख्येमध्ये इथे वाढ होत असताना स्त्री गणेश ओपन होते ते मात्र चेतनेश्वर कुटारी टीमचं. यावेळेस आपण हा फटका पाहतोय. फटका बसलाय. आयुष्यमान भव असा आशीर्वाद या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून किरणला देण्यात दिलाय. चला या स्पर्धेकरता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहे दर्शनदादा पाटील या स्पर्धेतून सांगता घेतात. दर्शन मनपूर्वक आपलं आम्ही VRCC कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. तेजस केनी आणि अच्युत ठाकूर या ठिकाणी आलेत. ते खऱ्या टीमला फ्लॅग देखील त्यांनी केले. तर या दोन्ही मान्यवरांना विनंती केली. तेजस केनी आणि आमच्या अच्युत ठाकूर या मुख्य मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅच ऑन आहे. गोलंदाज तयार P1 मध्ये.
समोरच्या दिशेनं. वरती होत असताना धावा फलकावरती एकूण धावसंख्या पाहिल्यात आपण 5 धावा आहे धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावसंख्येचा पिछा करत आहेत ते मात्र 59. स्ट्राईक एंडला आपण किरण एक जबरदस्त खेळाडू. हो, जबरदस्त लेट कट करता चेंडू चाललाय सकाळच्या दवबिंदूंना आग पेटवत चेंडू चाललाय बॅकअट पॉइंट रिझन मधून धन 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 करीत आउट ऑफ द बार. 4 रन. डीजे जबरदस्त संगीत सकाळच्या सत्रामध्ये महाराजांचं संगीत ऐकल्यानंतर एक वेगळी चेतना एक वेगळी ऊर्जा सातत्याने आपल्याला मिळत असते. ज्या ज्या वेळी महिलांवरती अत्याचार झाला त्या त्या वेळी रामायण आणि महाभारत घडत गेलं, परंतु परस्त्री ही माते समान अशी वागणूक आम्हाला शिवरायाने दिली. धन्य ते मावले, धन्य ते माझे महाराज. जय शिवराय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या 9. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर. इथे मात्र पुन्हा एकदा झेल यस पकडला जेल शॉर्ट फाईन लेगला किरणचा वादल जो आला होता तो वादल इथे झाला शांत. पहिला झटका क्रमांक 1 चैतन्येश्वर कुटारी टीमला 9व्या धावसंख्येवरती. विशाल म्हात्रे इंजुर आहेत तर जरा दुखापतग्रस्त आहेत ते, परंतु पाहूया इथे मैदानावरती कशा पद्धतीने तो खेळ साकारणार आहे. शेवटचा चेंडू आहे. 9 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिला इथे प्रगती पथावर असताना गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतो जय चव्हाणची गोलंदाजी भारदस्त तीक्ष्ण तिकट मारा इथे त्याच्या माध्यमातून केलं जातोय. वन टू गो. गोलंदाज तयार. षटकातील अंतिम चेंडू. हो, यावेळी जोराचा प्रहार चेंडू चालला डीप विकेट रिझन मध्ये. दुखापतग्रस्त असलं तरी मी इथे मात्र फक्त जोडणार चोपणार आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार. खणखणीत 4 रन. धन्यवाद डीजे मास्टर. विजय सारखे तलवार वापरून गेलाय, मर्द जातीने संपूर्ण हिंदुस्थान हादरून गेलाय. वाघ नक्या वापरून अफजल खानालाही फाडून गेलाय आणि स्वर्गात जाऊन त्यांना देवाने झुकून मुजरा केलाय. असा एकच राजा माझा शिवछत्रपती शिवाजी महाराज जाऊन गेलाय. महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून तमाम दर्शकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाची इथे झाली आहे सांगता. धावफलकावरती धावपुस्तकावरती एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर तब्बल 13 धावा आहेत धावफलकावरती. चांगला फटका अगदी डीप विकेटच्या रिझन मधून शेवटच्या बॉलवरती विशाल म्हात्रेने इथे दाखवला. तर दुखापतग्रस्त असलं तरी इथे त्याच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला जातोय. जय चव्हाणच्या पहिल्या P1 मध्ये 13 धावा आल्यात. आता क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर परिवर्तन इथे होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ मध्ये गली, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे आखली जाते.
चेंडू जातो सीमा पार आलेला हा खणखणीत चौकार. चौकाराच्या बरोबरीने संघटन पुढे टेपतो धाव पुस्तकावरती एकूण धावा लागले गेल्यात 17. 17 धावा धाव फलकावरती आपण पाहिलं. 17 का खतरा, एक खतरा आपण पाहिला. फलंदाज बाद होताना आपण देखील पाहिलाच किरण. 17 धावे धाव फलकावरती. षटकातील पुढील चेंडू. हो, ड्राईव्ह करतात जबरदस्त तडाखा चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. गोलीच्या वेगानं मात्र तिथे अडवणूक केली गेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे पाहिलं तर मिळतील या चेंडूवरती एकूण धावसंख्या 2. 2 धावच्या बरोबरीने संघटन पुढे टिपते धाव पुस्तकावरती एकूण धावा आल्यात ते मात्र 19. येस, गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाजी मार्कवरती सागर सागर मात्रेला या ठिकाणी पाहतो. यस, चला चेक करू आपण. चौकार आहे की नाही त्यासाठी का? येस, चौकार नाहीये तिथे. अडवणूक केली एक आमचे प्रेक्षक वर्ग आहेत. थँक्यू सो मच. चांगली अडवणूक आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं त्या ठिकाणी. जय भोईर जबरदस्त. प्ले फॉर द टीम नॉट फॉर द सेल्फ. ते स्वतःसाठी खेळत नाहीये, टीमसाठी खेळतात. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु फटका बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. एक धाव अंकित केली जाईल. 20 रन्स 20 धावा धाव पुस्तकावरती. जबरदस्त आपण या ठिकाणी पाहतोय. ही मॅच पहिल्या फेरीतील ही पहिलीच मॅच, एक उद्घाटनीय मॅच इथे आपण या ठिकाणी अनुभवत असताना सागर मात्रे इथे गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज इथे तयार. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आउटसाइडला मात्र चेंडू चाललाय डिमिडिकेट रिझन मध्ये. तत्पूर्वी इथे मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघटन पुढे ठेवलाय. गणरायाचा शुभांक 21-21. 21-21 धावा धाव पुस्तकावरती. इथे गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू. हो, इथे नक्कीच बॅटकट. इथे तू मैं सिंगल. चुका करतात इथे मात्र करंजाडी टीम. या चुका तुम्हाला भरपूर महागड्या जाणार आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील कॅच सोडली, मिस फील्ड झाली, त्यानंतर धावसंख्या येच गेल्या. बावीस धावा सध्या स्कोर बुक वरती आपण पाहतोय. स्पर्धा आपण पाहिली. जबरदस्त देखणं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. हो, इथे मात्र जोराचा प्रहार विकेटच्या पाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण, वाखण्याजोगी क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. धावफलकावरती एकूण धावसंख्या. एक फलंदाज बाद. चैतन्य कुटारी टीम 22 धावा धावफलकावरती. फलकावरती येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता असेल. टीम चैतन्य कुटारी टीम. नक्कीच आज संघामध्ये आपण पाहिलं मयूर मात्रे नाही आहेत. मिस करतायत खऱ्या अर्थानं. काय कारणास्तव, काय कामानिमित्त ते बाहेर आहेत. परंतु चांगला खेळ या खेळाडूंना मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारीनं खेळ इथे साकारावा लागणार आहे. 2 षटकामध्ये 22 धावा येणारे 18 चेंडू 37 धाव्यांची
कंपल्सरी गरज आहे, कारण चेसिंग ही कंपल्सरी स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहिला. हो, यावेळेस ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्या बिना दूरवरनं क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी मिळतील फक्त एकच धाव. एका धावेच्या बरोबरीने संघ पुढे टेपला 23 धावा फलकावरती. षटकातील हा पहिला चेंडू गोलंदाजी मार्क करते गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिला. भावेश नामक हा गोलंदाज, क्षेत्ररक्षण विखुरलेले मोते, डीप विंडोकेट, वाईटिश लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉट फाईन लेग, गली आणि शॉर्ट टर्नबाईट मध्ये शॉट मिड ऑफ देखील तैनात केल्यात गोलंदाज भावेशना. विशाल आज दुखापतग्रस्त असलं तरी मात्र त्यांच्या बॅट्स मधून धावा येत आहेत. गोलंदाज तयार. फुलर लाईनचा चेंडू, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आहेत इथे. अगदी साधा आणि सोपा झेल पकडला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. सूरजने टिपला झेल, संपलाय. मात्र यावेळेस फलंदाज विशाल म्हात्रेचा खेळ. त्यात नवीन फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये ही खेळी आपण या ठिकाणी पाहिली. सूरज अगदी चांगला झेल, अगदी निसटताना तो त्यांनी चेंडूला मात्र पकडून ठेवला. मोठा फलंदाज होता विशाल, त्यानं पनवेल प्रीमियर लीग मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, परंतु आज काही कारणास्तव दुखापतग्रस्त आहेत. परंतु चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील पाहिला. चौकाराचा समावेश त्याच्या खेळीमध्ये. हो या, जबरदस्त, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी भावेश इथे शिरकाव करतोय. धावा पुस्तकावरती धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच धावा पाहिल्या तर 23. अद्याप देखील 36 धावा बनवायच्यात येणाऱ्या चेंडूवरती. विकीमध्ये क्षमता आहे, ती क्षमता इथे पणाला लावली लागेल. जो जिजेल तोच चमकेल. चमकण्यासाठी इथे मात्र संघर्ष करावा लागेल. हो हो, व्हेरी गुड स्विंग अँड मिस, बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र मिस करतायत. जबरदस्त गोलंदाजी, ट्रिमेंडन्स, वाखण्य जोगी, मॅग्निफिकेशन इथे गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मध्ये इथे मात्र कुठेतरी कमबॅक केला जातोय गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी. विकी हा देखील जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याची खेळी प्रत्येक मैदानावरती तो साकारत असतो, परंतु आता इथे चांगली भागीदारीनं खेळ करणं गरजेचं आहे. यावेळी इनसाइड आउट खेळताय. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू घरंगाला चाललाय, अगदी जमिनीला गुदगुल्या करत इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जातात. 2 धावा अंकित केले जातील. 2 धाव्यांच्या बरोबरीनं सन्माननीय ऍडव्होकेट नरेश पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. ड्राईव्ह करतात अगदी चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये. 1 धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघटन पुढे ठेपतो. एकूण धाव पुस्तकावरती धावा पाहिल्यात 26 धावा. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. 22 साठी एकदा जोरदार टाळ्या. सुरेख फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. उर्वरित समीकरण आता येणारी चेंडू 12 आणि 33 धावांची गरज. तो लखनदादा पाटील एकेकालचे नामांकित क्रिकेटर आज प्रवीण पाटील आपल्यात नाही आहेत. मग राजेश नेरुलकर असतील, खऱ्या अर्थाने त्यांचे बंधू अंकुश नेरुलकर यांना पाहतो. निश्चित स्वरूपात राजेश नेरुलकर आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून श्री विठ्ठल रखुमाई कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाचं खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल की अतिशय दमदार आयोजन त्यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेलं आहे. अनेक विविध बक्षिसं पाहतो. दीक्षाताई जाधव ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता 2 व्हीलर इथे स्कूटी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. महिला भगिनींचं खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. क्रिकेटचा आनंद घेत असताना रायगड आणि ठाणे जिल्हा भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि शेतकरी बांधवांसाठी सातत्याने खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व
आमचे मित्र किरणदादा पाटील आपण क्रिकेटचा आनंद घेता. VRCC कमिटीच्या वतीने तुमचे आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. तर नक्कीच अगदी हा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे अनिकेत कलाकार इथे ड्रोनच्या माध्यमातून एक रील स्टार आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर अनिकेत, आपको सुबह आना चाहिए था. एक ऐसा माहौल था जब उद्घाटन सोहला यहाँ पे हो रहा था, तो एक अलग ही माहौल था. कोई बात नहीं, आप आइए, आपका स्वागत है. चला, येणारे 12 चेंडू 33 धावीची गरज. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुरुक्षेत्र, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा VRCC चषक 2025. 12 चेंडू 33 धावींची गरज आहे. 16.50 पहिला बॉल. इथे ऑफसाईडला ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पंच आमच्या दिशेने वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू खराब आहे. ऋषिकेश राजे आमचे जितू या ठिकाणी येत आहेत, त्यांचं स्वागत आहे. पेटाली टीमला शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू खराब. आता 12 मध्ये बनवायच्या त्या मात्र 32. हो, यावेळेस अगोदर झोपला, मग ठोकाचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये. वारंवार हा खेळाडू डॉट चेंडूवरती खेळतोय, परंतु इथं पाहूया या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. या मयूर राजे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आराध्य स्पोर्ट्स तुम्हाला उत्कृष्ट दर्जाच्या बॅट्स तुम्हाला नक्कीच दिल्या जातील, तर नक्कीच त्या शॉपला. ओके, इथे गोलंदाज सय्यान वर फुल टॉस होता. ड्राईव्ह करतात. ऑन ड्राईव्हचा हा फटका पाहिला. मिटिगेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुरुवात भरपूर चांगली झाली होती टीम चैतन्येश्वर कुठारी टीमच्या माध्यमातून. एकच धाव फलकावरती एकूण धावसंख्या पाहिल्या तर तब्बल 28. 31 धावा अद्याप देखील बनवायच्यात येणाऱ्या चेंडूवरती. निलेश 31 धावा. 10 चेंडू 31 धाव्यांची गरज असताना निलेशला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. ड्राईव्ह करतात यावेळी चेंडू ऑन साइडला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला रॉकेट थ्रो हवी होती, परंतु कलेक्टिंग खराब होते. मिळतील 2 धावा नशिबाच्या. तर 9 मध्ये 29 धावा. षटकार चौकार षटकारांची भाषा इथे मात्र बोलावी लागणार आहे. करंजाटे टीमच्या माध्यमातून इथे चांगली गोलंदाजी होत असताना आपण या ठिकाणी पाहिली आहे. निर्णायक षटक हाताळला करताना भावेशनं काय गोलंदाजी भावेशनं दाखवली. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात आणि जबरदस्त गोलंदाजी. 9 चेंडू अद्याप देखील 29 धावांची गरज असताना मोठे फटक्यांची इथे गरज आहे. संघाला धोका, मग बिंदास ठोका, ठोकम ठोक इथे फलंदाजी करणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार. हा ट्रॅकर इथे मात्र फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत हातांचा पिसोरा फुलवा चेंडू मात्र आपल्या हातामध्ये केत. सूरजने टिपला. झेल क्रमांक 2 फलंदाज बाद होतील. यावेळेस निलेशचा खेळ संपुष्टात. मंडप डेकोरेशन्स कोण असेल तर जरा मंचकाशी संपर्क साधा. 8 चेंडू 29 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. येथे मात्र तुम्हाला कंपल्सरी इथे धावा बनवाव्याच लागतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. लोकेशची ही गोलंदाजी. हो, यावेळेस ऑन साइडला केल्याचा प्रयत्न होता. नीरज मध्ये क्षमता आहे, परंतु ती क्षमता, ती ताकद, तो होश, तो जज्बा, तो जुनून इथे दाखवावे लागेल. 7 चेंडू 28 धाव्यांची गरज आहे. कर दिखाव कुछ ऐसा. माफ करा, 29 धाव्यांची गरज आहे. 7 मध्ये 29. षटकार येणं गरजेचं आहे. नीरज मध्ये क्षमता आहे. अल्ला बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. दमदार, शानदार, रुबाबदार संघर्षाचा संघर्षमय षटकार.
येणारे 6 चेंडू आणि 23 6 चेंडू 23 चे मॅच आहे. चला व्यासपीठावर मित्रांनो क्रिकेटचा आनंद घेत असताना खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि सातत्याने अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे जो घटक असतो ज्यांना खऱ्या अर्थाने बघा कायद्याचा खऱ्या अर्थाने सखोल अभ्यास असणारे ॲडव्होकेट नरेश पाटील साहेब आपण क्रिकेटचा आनंद घेता तुमचं मनपूर्वक स्वागत. कारण वकील म्हटलं तर अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे आणि अन्यायाला वाचा फोडणारे एक घटक म्हणून त्यांच्याकडे आदराने बघितला जातो आणि म्हणूनच लोकशाहीचा एक चौथा स्तंभ म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातो. नक्कीच संसारामध्ये आपण विचार केला तर जिंदगी में सबसे सुखी वकील है. जीत मिलेगी तो फीस मिलेगी, हार मिलेगी तो अपील. 6 चेंडू 23 धाब्यांची गरज आहे. हृदयाची स्पंदना इथे वाढवणारा हा मॅच आपण या ठिकाणी पाहतो. जबरदस्त सामना, क्रिकेटचा थरार. आता मात्र इथे मात्र विकीला स्वतःला सिद्ध करावं लागेल. इथे मात्र 6 चेंडू 23 धावा, कंपल्सरी चेसिंग. स्पर्धेचा नियम 2013 रोजी पेंदर टीमच्या माध्यमातून हा नियम काढण्यात आला आणि तो नियम अद्याप देखील 2025 मध्ये देखील लागू आहे. क्या बात आहे. 6 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. क्रिकेटचा रणसंग्राम इथे मात्र चालू असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. सुमित कंपल्सरी चेसिंग. यावेळेस बॅक टू द बॉलर. नाहीये फनचं आमचे सांगतात गावण सर की फलंदाज बाद नाहीये. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये साबूत आहे. आता उर्वरित 5 चेंडू आणि मात्र 22 धाव्यांची गरज आहे. नीरज मध्ये क्षमता आहे, ती ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून आहे. तो मात्र इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. 5 चेंडू 22 धावा का नाही होऊ शकत. तुमच्या मनगटामध्ये असलेली ताकद, आपली हुकूमत, आपली दादागिरी इथे मात्र नीरजला मात्र दाखवावी लागेल. हिम्मत आहे मर्दा तर मदत आहे खुदा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. सुमितची ही गोलंदाजी कशा पद्धतीने असेल. सुमित देखील चांगला गोलंदाज आहे. तो पाहूया इथे 5 चेंडू कशा पद्धतीने देखील 5-22. हो पुल्लर लाईनचा चेंडू होता. फायदा उठू शकला नाहीये. नीरज हॉटेल व्यवसाय मध्ये जरा बिझी आहेत कारणास्तव कदाचित प्रॅक्टिसची कमतरता जाणवते नीरज मध्ये. अन्यथा हा चेंडू त्याच्या बॅट्स मधून षटकार आला असता. आता 4 मध्ये 21-21. किरोली टीम काही कारणास्तव इथे उशिरा येणार आहेत तर तो सामना जरा उशिरा नक्कीच या ठिकाणी होणार आहे. काही कारणास्तव काही समस्या त्या ठिकाणी त्यांच्या टीमवरती आल्यात. हो बॅटची कडा. आणखीन एक फलंदाज बाद. निघालो फक्त औपचारिकता बाकी आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवा. नवीन फलंदाज जतीन. मॅच अगदी बॅलन्स होती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं. 2 षटकामध्ये 33 धाव्यांची गरज होती परंतु काय गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केला.
गोलंदाज तयार. यावेळी पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नशिबाची साथ चालू होती, लक फॅक्टर ऑन होते चैतन्यशील कुठारे टीमचं, परंतु इथे त्यांना मात्र नक्कीच फलंदाजी खराब झाली मी म्हणेन. विशालकडनं भरपूर इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, परंतु तो थोडा दुखापतग्रस्त आहे. शेवटचा बॉल. ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू चालला सीमा रेषे लगत. 1 बाउन्स 4 रन. चला मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला टीम होती करंजाडे टीम. तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि हार्ड लक कुठारी टीम. चला मॅन ऑफ द मॅचचा हिरो देऊया आपण. चला लोकेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 23 धावा आणि उल्लेखनीय कामगिरी, गोलंदाजी देखील त्याने खूप सुरेख